श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या लाडक्या मकर राशींच्या बंधू आणि भगिनींनो. पुढील 11 दिवस तुमच्या आयुष्यात असे काही घडून आणणार आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. अनेक दिवसांपासून तुम्ही मनात एक वेदना घेऊन जगत आहात. अनेक गोष्टी सहन केल्या, अनेक वेळा स्वतःच्या भावना दाबून ठेवल्या, अनेकदा लोकांनी गैरसमज केला, तर अनेकदा तुमच्या चांगुलपणाचाच गैरफायदा घेतला. पण आता काळ बदलत आहे. शनिदेवांच्या कृपेने आणि ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे तुमच्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होत आहे. हा काळ फक्त नशीब बदलण्याचा नाही, तर स्वतःला नव्याने ओळखण्याचा आहे. तुम्हाला पुढील काही दिवसात असे संकेत मिळतील जे सामान्य लोकांच्या लक्षात येणार नाहीत, पण ज्यांनी हे संकेत ओळखले त्यांचे आयुष्य एका वेगळ्याच उंचीवर जाईल. संकेत क्रमांक 1. सावधानता आणि सत्याचा उलगडा. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढील काही दिवसात कोणत्याही व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका, कारण तुमच्या आजूबाजूला काही असे लोक आहेत जे वरून गोड बोलतात पण मनात वेगळेच विचार ठेवतात. तुम्ही ज्या व्यक्तीला आपला समजत होता ती व्यक्तीच तुमच्या प्रगतीबद्दल अस्वस्थ असल्याचे तुम्हाला समजू शकते. एखादी घटना, एखादी वाक्य किंवा एखादी छोटी परिस्थिती तुम्हाला सत्य दाखवून देईल. पण घाबरू नका, कारण हे सत्य तुमच्या भल्यासाठीच समोर येणार आहे. जे लोक तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करत होते ते स्वतःच दूर होऊ लागतील आणि त्यांच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात नवीन आणि सकारात्मक लोकांचा प्रवेश होईल. संकेत क्रमांक 2. आर्थिक स्थितीत मोठा बदल. दुसरा मोठा संकेत तुमच्या आर्थिक जीवनाशी संबंधित आहे. अनेक दिवसांपासून पैसा येत होता पण टिकत नव्हता. कधी घरातील खर्च, कधी जबाबदाऱ्या, कधी अचानक आलेली अडचण यामुळे तुम्हाला सतत आर्थिक ताण जाणवत होता. पण आता ग्रहांची स्थिती धनप्राप्तीचे नवीन मार्ग तयार करत आहे. एखादी जुनी रक्कम परत मिळू शकते, अडकलेले पैसे मिळू शकतात किंवा एखादी नवीन संधी अचानक तुमच्या दारात येऊ शकते. काही मकर राशींच्या लोकांना तर अशी संधी मिळेल जी पुढील अनेक वर्षांसाठी आर्थिक सुरक्षितता निर्माण करेल. त्यामुळे पुढील 11 दिवसात येणाऱ्या प्रत्येक संधीकडे लक्षपूर्वक पहा, कारण त्यापैकी एक संधी तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडणारी ठरू शकते. संकेत क्रमांक 3. नातेसंबंधातील उलथापालथ. मकर राशींच्या जातकांनो, आता तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत समजून घ्या. पुढील काही दिवसात तुमच्या नातेसंबंधामध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. काही लोकांच्या आयुष्यात जुने गैरसमज संपतील, तर काहींना एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप दिसेल. अनेक दिवसांपासून मनात साचलेली वेदना, नाराजी किंवा न बोललेले शब्द आता बाहेर पडतील. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यामुळे भांडण नाही, तर समाधान मिळेल. जे लोक तुमच्यावर खरं प्रेम करतात ते तुमच्या आर्थिक जवळ येतील. काही मकर राशींच्या लोकांच्या आयुष्यात जुना मित्र, जुना प्रियकर किंवा एखादी महत्त्वाची व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते. अचानक आलेला एक मेसेज, एक फोन किंवा एक भेट तुमच्या मनात नवीन आशा निर्माण करेल. ज्या लोकांना एकटेपणा जाणवत होता त्यांना आता मानसिक आधार मिळू लागेल. संकेत क्रमांक 4. शत्रूंचा पराभव आणि लपलेला राजयोग. त्यानंतर येतो चौथा संकेत, जो तुमच्या शत्रूंशी आणि मत्सरी लोकांशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे काही लोक असे असतात ज्यांना त्यांचे यश सहन होत नाही. तुमच्या बाबतीतही असेच काही लोक आहेत, पण आता काळ त्यांच्यासाठी कठीण आणि तुमच्यासाठी अनुकूल होत आहे. जे लोक तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत होते, तुमच्या मार्गात अडथळे आणत होते किंवा तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे प्रयत्न अपयशी ठरणार आहेत. शनिदेवांच्या कृपेने सत्य स्वतःहून समोर येईल. काही प्रसंग असे घडतील की लोकांना तुमची खरी किंमत समजेल आणि चुकीचे लोक उघडे पडतील. याच काळात तुमच्या आयुष्यात एक लपलेला राजयोग सक्रिय होऊ लागेल. हा राजयोग फक्त पैशाचा नाही, तर सन्मान, प्रतिष्ठा आणि प्रभाव वाढवणार आहे. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या बोलण्याला महत्त्व मिळेल. लोक तुमचा सल्ला घेतील, तुमच्या निर्णयाचा आदर करतील आणि तुमच्या उपस्थितीची दखल घेतील. काही मकर राशींच्या लोकांना नवीन पद, नवीन जबाबदारी किंवा मोठी संधी मिळू शकते. हा काळ तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी चमक देणारा ठरेल. त्यामुळे स्वतःला कमी समजणे बंद करा. संकेत क्रमांक 5. आरोग्य आणि मानसिक शक्ती.
मकर राशींच्या प्रिय जातकांनो, आता 5वा संकेत आरोग्य आणि मानसिक शक्तीशी संबंधित आहे. मागील काही काळात शरीरापेक्षा मन जास्त थकले होते. जबाबदाऱ्या, आर्थिक ताण, कुटुंबातील चिंता आणि भविष्याची काळजी यामुळे मनावर मोठा भार आला होता. काही रात्री अशाही गेल्या असतील जिथे बाहेर सर्व काही शांत होते, पण मनात विचारांचे वादळ सुरू होते. पण आता परिस्थिती बदलू लागेल. तुमच्या मनात नवीन ऊर्जा निर्माण होईल. सकाळी उठल्यावर पूर्वीपेक्षा अधिक हलके वाटेल. निर्णय घेण्याची ताकद वाढेल आणि आत्मविश्वास परत येऊ लागेल. काही लोकांना आरोग्याच्या जुन्या समस्यांमध्येही सुधारणा जाणवू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनातील भीती हळूहळू कमी होईल. संकेत क्रमांक 6, भाग्योदय आणि स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव. सर्वात मोठा संकेत. आणि आता येतो 6वा आणि सर्वात प्रभावशाली संकेत. हा संकेत तुमच्या संपूर्ण आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. अनेक वेळा तुम्हाला असं वाटलं असेल की मी इतकी मेहनत करतो, इतके प्रयत्न करतो, तरीही शेवटच्या क्षणी काहीतरी बिघडते. जणू यश अगदी जवळ येते आणि पुन्हा दूर निघून जाते. पण आता हे चक्र बदलू लागणार आहे. पुढील 11 दिवसात तुम्हाला अशा काही घटना दिसतील ज्या सुरुवातीला साध्या वाटतील, पण त्यातूनच मोठे भाग्य उघडणार आहे. एखाद्या अनोळखी व्यक्तीची भेट, अचानक मिळालेली माहिती, एखाद्या जुन्या संपर्काचा फोन किंवा एखादा छोटासा निर्णय तुमच्या भविष्याला नवी दिशा देऊ शकतो. म्हणून या काळात कोणतीही संधी दुर्लक्षित करू नका, कारण नशीब अनेकदा मोठ्या आवाजात नाही तर छोट्या संकेतामधून बोलत असते. पुढील काही दिवसात तुम्हाला स्वतःबद्दल अशी जाणीव होईल जी यापूर्वी कधी झाली नव्हती. तुम्ही इतरांसाठी जगताना स्वतःची किंमत विसरून गेला होता. लोक काय म्हणतील, कोण नाराज होईल, कोणाला वाईट वाटेल याचा विचार करताना स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवली होती. पण आता विश्व तुम्हाला सांगत आहे की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घ्या. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा, कारण पुढील काळात तुम्हाला मिळणारे यश हे इतरांच्या आधारावर नाही तर तुमच्या धैर्य, मेहनत आणि आत्मविश्वासावर उभे राहणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मकर राशीचा माणूस एकदा ठरवतो तेव्हा पर्वतही हलू शकतो. आणि आता तोच काळ सुरू होत आहे जिथे तुमच्या आयुष्यातील अनेक बंद दरवाजे उघडतील, अनेक अडथळे दूर होतील आणि तुम्ही स्वतःला एका नवीन उंचीवर पाहाल. मकर राशींच्या प्रिय जातकांनो, आता काही अत्यंत महत्त्वाचे उपाय जाणून घ्या जे पुढील 11 दिवसात तुमचे भाग्य अधिक मजबूत करण्यास मदत करू शकतात. पहिला उपाय म्हणजे दररोज सकाळी उठल्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. यामुळे मन शांत राहील, नकारात्मक ऊर्जा दूर होईल आणि निर्णय क्षमता वाढेल. दुसरा उपाय म्हणजे प्रत्येक शनिवारी शनिदेवांना काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचा दिवा अर्पण करा. यामुळे अडथळे कमी होतात आणि कर्मफळ अनुकूल होण्यास मदत होते. तिसरा उपाय म्हणजे कोणत्याही गरीब किंवा गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दान हे भाग्य जागृत करणारे सर्वात प्रभावी साधन मानले जाते. चौथा उपाय म्हणजे घरात अनावश्यक वस्तूंचा साठा करू नका. स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण शुक्र व गुरुग्रहांची कृपा आकर्षित करते. पाचवा उपाय म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वतःबद्दल नकारात्मक बोलू नका. तुम्ही स्वतःबद्दल जे विचार करता तेच हळूहळू तुमचे वास्तव बनत जाते. त्यामुळे नेहमी सकारात्मक राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे चला. मित्रांनो, जर तुम्ही खरे मकर राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. आजच्या या संदेशातील कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त भावला ते देखील कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी मोठी प्रेरणा असते. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारात आणि कुटुंबामध्ये शेअर करा, जेणेकरून ही सकारात्मक ऊर्जा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण अशाच राशी भविष्य ज्योतिष आणि प्रेरणादायी संदेशासाठी आम्ही रोज नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. जय श्री स्वामी समर्थ.